शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी जे आहे ते आपण बघतोय सर्वच ऊस जातीमध्ये जे आहे ते अशा पद्धतीचं हे दिसतं आणि या कांडी किडीचा जो आहे तो आउटब्रेक हळूहळू जो आहे तो आपल्याकडं ऊस पिकामध्ये वाढतोय आणि त्याचा विपरीत परिणाम असा होतोय की हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीनं हे खाऊन जे आहे ते त्या कांडी किडीच्या अळीनं जे आहे ते हे नष्ट केलं आहे. ह्याच्यामुळं काय होत आहे, हे सगळा हा भाग जो आहे तो या ठिकाणी जर असा खाल्ला तर इथून पुढे येणाऱ्या वरच्या कांड्या ज्या आहेत त्या लहान राहतात. तो एक महत्त्वाचा विषय. आणि काही नंतर जे आहे ते खालच्या जे काही कांड्यांना आहेत तर पांगशा जे आहे ते फुटायला चालू होतात. आता ह्या व्हरायटीमध्ये हे जास्त हे होत नाही पांगशा फुटायचं, पण आम्ही जी काही निरीक्षणं घेतोय तर प्रचंड आउटब्रेक जो आहे तो 265च्या पांगशा फुटणे. त्याच्यानंतर जे आहे ते महत्त्वाचं जे आहे ते ह्याच्यामध्ये आणखीन 15006 सुद्धा अति मोठ्या प्रमाणामध्ये कांडी किडीला बळी पडायलेली आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते पांगशा फुटायचं जे आहे ते त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसतोय. आता हे 8632 पांगशा कुठंच जे आहे ते फुटलेलं आणखीन तर नाही आहे दिसत. आता खाली पण आम्ही निरीक्षणं घेतले, पण ह्याच्यामध्ये कांडी किडीचा सुद्धा जो आहे तो जसं 265चे जेवढे क्रॉस आहेत त्याच्यामध्ये जसं आहे तसं काही ठिकाणी ह्याच्यामध्ये पण येईल. एकूणच सर्वच ऊस जातीमध्ये हा जो आहे तो प्रॉब्लेम दिसायला चालू झालेला आहे. तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण CTPR म्हणजे क्लोराईनट्रिप्रोल नावाचा घटक असलेलं जे मार्केटमध्ये व्यापारी नाव कोराजन किंवा विस्तारा किंवा आणखीन बऱ्याच नावानं ते येतं, हेलिकिल म्हणून नावाने येतं, सेंजी नावाने येतं. तर ह्याच्यातलं कुठल्याही कंपनीचं तुम्ही हे क्लोराईनट्रिप्रोल जे आहे ते आपण CTPR जे म्हणतात तर ते जे आहे ते आपण आळवणी जे आहे ते एकरी त्याचं रिकमेंडेशन 150 मिली आहे. तर ते आपण आपल्या म्हणजे खिशाला परवडलं अशा पद्धतीनं आपण ते जे आहे ते नियोजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्याला 100 मिलीवर पण रिझल्ट आले तर असं शेतकरी सांगतात, पण अंडरडोज आपण शक्यतो करू नये. ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आपण थोडंसं नियोजन करावं. मात्र पहिल्यापासून जे शेतकरी, आमचे निरीक्षण असे आहेत की पहिल्यापासून जे शेतकरी खतामध्ये फर्टेरा वापरतात ग्रॅन्युलर स्वरूपातलं किंवा आळवणी करताय ठिबक वाटत, तर त्यांच्या त्या ठिकाणी जे आहे ते आउटब्रेक जो आहे तो ह्या किडीचा जास्त झालेला नाही.